कधी कधी नात्यांमधील ताणतणाव, समाजाचा दबाव आणि मानसिक वेदना इतक्या टोकाला जातात की माणूस स्वतःच्या आयुष्यालाच पूर्णविराम देतो। हे केवळ दोन व्यक्तींचं दुःख नसतं, तर त्यांच्या कुटुंबापासून ते समाजापर्यंत प्रत्येकाला हादरवून टाकणारं वास्तव असतं। आजची ही घटना आपल्याला सांगून जाते संवाद, समजूत आणि सहानुभूती या गोष्टींची किती गरज आहे। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील कोकणकडा परिसरात घडलेली अशीच एक घटना जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल, विचार करायला भाग पाडेल। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी इथं 40 वर्षीय तलाठी रामचंद्र पारधी आणि 20 वर्षांची कॉलेज तरुणी यांचे मृतदेह 1200 फूट खोल दरीत सापडले। कोकणकडा परिसरात लावलेली कार आणि बाजूला आढळलेल्या चपला यामुळे पोलिसांना संशय आला आणि शोध सुरू झाला। रामचंद्र पारधी हे श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते, तर रुपाली ही अंबोली येथील महाविद्यालयात शिकत होती। पोलिसांना दोघांची एकत्र आत्महत्या असल्याचा संशय आला आणि तपासात एक सुसाईड नोटही सापडली। रामचंद्र पारधी यांनी आपली पत्नी, तिच्या नातेवाईकांसह एकूण 11 जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय। पत्नीनं सतत बदनामी केली, नातेवाईकांना चुकीची माहिती दिली आणि गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोपही त्यांनी त्यात केलाय। 8 वर्ष सगळं सहन केलं, आता जगण्याची इच्छा नाही असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय। आपल्या मृत्यूला हे सर्व जबाबदार असल्याचं त्यांनी नमूद करत पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। शेवटी आई वडील, भावंड आणि मुलांची माफी मागितली। सोबतची तरुणी ही रामचंद्र पारधी यांची नातलगच असून हे दोघेही मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते। रुपालीच्या घरच्यांनी तिच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दिली होती, तर रामचंद्र पारधी यांच्या बेपत्ता असल्याचीही तक्रार दाखल करण्यात आली। नात्यात छळ, खून आणि आत्महत्या यांसारख्या घटना केवळ दोन व्यक्तींची नाही, तर समाजातील प्रत्येकाच्या मनाला हादरवणारी ठरते। नात्यात दुरावा, संवादाचा अभाव आणि मानसिक त्रास हे सगळं टोकाला गेलं की अशा दुर्दैवी घटना घडतातच। म्हणूनच कोणती समस्या असो ती बोलून दाखवा, जवळच्यांची मदत घ्या आणि इतरांनाही समजून घ्या। मानसिक आरोग्य, संवाद आणि सहानुभूती या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे, कारण आयुष्य हे सुंदर आहे। कुठलीही अडचण कायमची नसते आणि प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच निघतो। संवाद ठेवा, समजूतदार व्हा आणि आयुष्याची किंमत ओळखा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।